की. आई आता दा काय तुमचं चाललेलं असतं. येतो की बांधता. जमतय जमतय. आई माफ करा माफ करा. पण बांधलात नव तुम्ही मंगला, मग पुण्यांदा बांधा की. पुन्हा हा आई, काय चाललंय तुमचं. बांधा बांधा. खरंच जमतंय की. मग असंच आपलं खरं घर बी बांधा की. फकस्त भिंती न घट, नात्याची इणबी घट करा. अहो करते आहेसा तुम्ही या घरचे. तुमच्याशिवाय कोण सावरणार ये घर. यो बंगला माझ्याकडून पडला की नाही, तुम्ही तो पुन्हा बांधलात. मग तसंच आपल्या घरावर किती बी संकट येऊ दे, भले ती माझ्या लेकीनं आणलेली असेनात का, लावा की उडवून आणि आपल्या घराला सावरा. उसवणारी नाती जोडा, गळणारी कौलं दुरुस्त करा आणि घ्या की समदासनी मायेच्या छपराखाली. जागा करा जागा करा. हे राज्य उभं करणाऱ्या त्या चारुहास सूर्यवंशीला. बापरे, आई अगं, एवढी परिस्थिती आली की पैसे नाहीयेत आपल्याकडे. बाबा गेलेत एफडी मोडायला. अगं आई, हे बघ, एफडी म्हणजे तुमच्या म्हातारपणीची सोय आहे की नाही. हो, पण आता ती मोडावी लागणार आहे आपल्याला. हिरा आई, अगं उद्या जर काही आजारपण आलं तर काय करणार आहात तुम्ही. हिरू, तेव्हाच तेव्हा बघून घेऊ बेटा. आई, मी काय म्हणते की खरं तर ना मीच तुम्हाला दिले असते ग, पण काय माझ्याकडे पण फारसे पैसे नाही आहेत ग. तुला मागणारही नाही होता मी. कसं आहे माहितीये का आई, बोलू नये पण हे ना सगळं ताईच्या अडमुठेपणामुळे घडलंय. म्हणजे कसं आहे की काही गरज नव्हती ना भुवनेश्वरी मॅडमच्या वाकड्यात शिरायची. आता आता बघ तू, म्हणजे निदान स्वतःचा स्वार्थ म्हणून तरी नीट करायचं ना सगळं. पण आता भुवनेश्वरी मॅडम तिला रस्त्यावर जेव्हा आणतील ना तेव्हा कळेल तिला सगळं. हिरा, अगं आई, म्हणजे पोटातल्या बाळाचा तरी विचार करायचा ना ग. पण तुझं कसं आहे माहितीये का, तू ना तिला तिच्या चुका दाखवूनच देत नाहीस, नेहमी पाठीशी घालतेस ना, म्हणून ती शेफारली आहे. पण जाऊ दे, तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. अगं हिरा, पण असं कसं म्हणताय आई साहेब, ही आपली वृत्ती नाही. आपण त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना देऊन टाकूया बघा. आता शाळाच बंद करणार म्हणल्यानंतर कुठले पैसे आणि कुठला पगार. नाही नाही, मला काही पटत नाही. असं नको करायला आपण आई साहेब. ते सगळे प्रामाणिक लोक आहेत शाळेतले, त्यांचे पैसे वेळच्या वेळी देणं आपली जबाबदारी आहे. तुम्ही बोलवा बघा त्या आदेशला, नाहीतर मग मी शाळेत आता कॅश घेऊन जातो आणि देऊन टाकतो. हा गिल्टी वाटतंय बाबा. असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे घडतंय. का घर सोडलं मी, का मी अधिपतींना अंतर द्यायलाच नको होतं. आज मी तिथे नाहीये म्हणून भुवनेश्वरी मॅडम त्यांना वाटेल ते करू शकतायत. खरंय. आणि मी तरी काय करणार बाबा, मला वाईट वाटत होतं. मला असं वाटलं होतं की या परिस्थितीमध्ये तरी अधिपती मला साथ देतील, पण त्यांनी चुकीचं वागणाऱ्यांना साथ दिली. मला वाटत होतं त्यांना कळेल की माझी काहीच चूक नाहीये, ते मला न्यायला येतील. माझी एक सगळ्यात मोठी चूक झाली, मी भुवनेश्वरी मॅडमना अंडर एस्टिमेट केलं, कमी लेखलं त्यांना. असं चुकलं. खूप आठवण येते बाबा त्यांची. मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. मला खूप आठवण येते बाबा. अक्षरा, तू रडू नको. तू शांत हो आधी. बघ, रडून काही नाही होणार.
रडून प्रश्न नाही सुटणार ना. आलेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल आपल्याला, त्याला पर्याय नाहीये. मी आहे तुझ्या बरोबर बाळा. बाबा आय एम सॉरी. तू शांत हो, आपण सगळे प्रश्न एकत्र मिळून सोडवूया. हे पाणी. तुम्ही आमच्या विरोधात जाणार अधिपती? अहो, मला एवढंच म्हणायचं आहे, आपल्याकडनं कोणावर अन्याय व्हायला नको. हे सगळं माझ्यामुळे होतंय अक्षरा, आणि आता हे मलाच निस्तरावं लागणार आहे. तुम्हा दोघांना हा जो त्रास होतोय ना, आम्ही नाही बघू शकत. आणि अक्षरा, अधिपती भुवनेश्वरी समोर काही वाटेल ते बोलू दे, पण तो तुझ्यावर प्रेम करतो. मला माहितीये बाबा, मला माहितीये आमचं नातं नाही तुटणार. भुवनेश्वरी मॅडमने काहीही केलं तरी माझा खूप विश्वास आहे बाबा आमच्या नात्यावर. तुमच्या नात्यासाठीच मला आता शांत बसून चालणार नाही अक्षरा. मला काहीतरी करावं लागेल. इतकी वर्ष मी माझा हट्ट धरून बसलो होतो. माझी चूक झाली ती. आता माझी चूक सुधारावी लागेल मला. म्हणजे काय करणार आहात तुम्ही नक्की? मी बाळा, तू फोन घे, मी येतो. बाबा ऐका माझं घाई काही निर्णय घेऊ नका. नको काळजी करू, आपण सगळं सांभाळूया. फोन घेतो, येतो. बाबा